नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तूर बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी काल स्थिरता बघायला मिळालेली असून बाजारभाव सरासरी 5,500 ते 5,900, त्याचबरोबर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300 ते 6,600 रुपयापर्यंत काल बघायला मिळालेले आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्हा. कमीत कमी दर 6,150, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 6,200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर. 28 क्विंटलची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,685 रुपये, सर्वसाधारण दर 5,715, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,746 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा. 1,125 क्विंटलची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,705 रुपये, सर्वसाधारण दर 6,050, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोड. 240 क्विंटलची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,700 रुपये, सर्वसाधारण दर 5,900, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,100 रुपये. त्यानंतर वरुड राजुरा बाजार. 26 क्विंटलची तूर आवक. कमीत कमी दर 4,000 रुपये, सर्वसाधारण दर 5,735, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे लातूर. या ठिकाणी तूर बाजारभावामध्ये थोडीशी वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त तूर बाजारभाव गेलेले आहे 6,600 रुपयापर्यंत. कमीत कमी दर होते 6,200 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,360 रुपये. आवक होती 925 क्विंटलची. त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अकोला. 700 क्विंटलची तूर आवक. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर 6,385 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,510 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती. 1,600 क्विंटलची लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती यवतमाळ. 142 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,200. त्यानंतर पुढील तालुका आहे चिखली. 28 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 5,651 रुपये, सर्वसाधारण दर 5,900, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,151. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर. 250 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो. या ठिकाणी तूर आवकेत मोठी घट बघायला मिळालेली असून सर्वसाधारण दर या ठिकाणचे 5,988 रुपये, कमीत कमी दर होते 5,800 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,100 रुपये. या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये काल दबाव बघायला मिळालेला असून जवळपास 100 ते 120 रुपये प्रति क्विंटल मागे तूर बाजारभाव घटलेले आहेत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. 1,000 क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती, परंतु बाजारभावामध्ये थोडासा दबाव बघायला मिळालेला आहे. जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणचे 6,400 रुपये, कमीत कमी दर होते 5,400, तर सर्वसाधारण दर 6,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा. तूर लाल. 40 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 4,300 रुपये, सर्वसाधारण दर 5,100, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,850. त्यानंतर बाजार समिती जिंतूर. 12 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीत जास्त दर सुद्धा 5,800 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा. 1,215 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 5,550 रुपये, सर्वसाधारण दर 6,250, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,400. त्यानंतर बाजार समिती वणी. तूर लाल. 18 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 3,810 रुपये, सर्वसाधारण दर 5,500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,700. त्यानंतर शिरपूर. 2 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 2,611 रुपये, सर्वसाधारण दर 4,300, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 4,300. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो चांदूर बाजार जिल्हा अमरावती. 249 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 5,700, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,310. त्यानंतर मेकर. 10 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर निघालेले आहे 5,250 रुपये, सर्वसाधारण दर होते 5,750, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,000 रुपये. त्यानंतर मठ्ठा. 12 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर 5,825 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,000 रुपये. त्यानंतर मुखेड.
3 क्विंटलची आवक, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव 6,051 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे नेर परसोपन, जिल्हा यवतमाळ. 125 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 4,985 रुपये, सर्वसाधारण दर 5,801, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,975. त्यानंतर बाजार समिती बाभुळगाव 200 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 5,701 रुपये, सर्वसाधारण दर 5,901, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,100. त्यानंतर बाजार समिती वर्धा तूर लोकल 33 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 5,670 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 5,800 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,000 रुपये. त्यानंतर पुढील जिल्हा आहे जालना. तूर पांढरी 240 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,100 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,250. त्यानंतर माजलगाव तूर पांढरी 28 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 6,001 रुपये, सर्वसाधारण दर 6,001, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,252 रुपये. त्यानंतर बीड 31 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,040 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,090 रुपये. त्यानंतर औराद शहाजनी तूर पांढरी, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,300 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या तूर बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी काल दबाव, तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव स्थिर बघायला मिळालेले आहे. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.